नमस्कार, मी मनोज कदम. आपण ठरवल्याप्रमाणे सर्व विषयाचे एक एक करून व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणारच आहोत. त्यामध्ये आता आपण मराठी आणि इंग्रजी व्याकरणाची सुरुवात करणार आहोत. त्यानुसार तलाठी भरती, पोलीस भरती, एस एस साठी जेवढं पण इंग्लिश आणि मराठी ग्रामर लागतं ते आपण या यूट्यूब चॅनलवरती आपण ते अपलोड करणार आहोत. त्यामध्ये फरक एवढंच असणार आहे की मराठी आणि इंग्रजी ग्रामर हे दोन्ही एकत्र करून शिकवायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपलं समजा नाउन प्रोनाउन्सचे जे इंग्रजीचे आहेत ते नाम सर्वनाम जे आहे, टेन्स वगैरे जे आहे ते सर्व एकत्र कसं करता येईल शॉर्टकटमध्ये ते समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुर्तास आपण आज मराठी व्याकरणापासून सुरुवात करत आहोत. म्हणजे भाषा आणि लिपीचा उगम, वर्णमाला व उच्चारस्थाने, संधीचे शास्त्रशुद्ध नियम, तसेच शुद्ध विचार आणि नामाचे प्रकार. तर आपण सुरुवात करूया मराठी व्याकरणापासून. भाषा, लिपी व तिचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भाषा भाषा म्हणजे आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. लिपी कोणतीही भाषा जिवंत ठेवण्यासाठी असेच तिला चिन्हांकित करण्यासाठी जे चिन्हांकित निर्माण करते त्या लिपी असे म्हणतात. म्हणजे कोणतीही भाषा जिवंत ठेवण्यासाठी आणि तिचे चिन्हामध्ये रूपांतरित करून ते अक्षर कसे बनतात ते चिन्ह अक्षर कसे आहेत त्याचे चिन्ह म्हणजे लिपी. ठीक आहे. कोणतीही भाषा जिवंत ठेवायची असेल तर तिला चिन्हात निर्माण करावी लागते. म्हणजेच त्याला लिपीमध्ये लिपी निर्माण करावी लागते. आपली मराठी भाषा ही देवनागरी लिपीत शब्दांवर दिली जाणारी रेषा म्हणजे रेषा म्हणजे शिरोरेषा. म्हणजे आपली जी मराठी भाषा आहे ती देवनागरी लिपीमधली भाषा आहे. या भाषेमध्ये शब्दांवरती रेषा मारल्या जातात. सुरुवातीला मराठी भाषेमध्ये शब्दांवरती रेषा मारल्या जात नव्हत्या. कालांतराने ते रेषा मारल्या सुरुवात झाली. त्या रेषा मारतात त्यांना आपण शिरोरेषा असे म्हणतो. साधारणतः देवनागरी लिपीचे मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी, पंजाबी अशा भाषांमध्ये पोटभाषा आहेत. देवनागरी भाषेच्या म्हणजे देवनागरी म्हणजे संस्कृत भाषा. देवनागरी भाषा म्हणजे जी भाषा देव वापरायची ती भाषा म्हणजे देवनागरी भाषा. ती म्हणजे आपली संस्कृत भाषा. संस्कृत भाषेची पोटभाषा ह्या मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी, पंजाबी आहेत. त्याचबरोबर मराठी भाषेच्या पोटभाषा ह्या अहिराणी, खानदेशी, मालवणी आणि झाडी. म्हणजे अहिराणी भाषा खानदेशमध्ये खानदेशमध्ये जास्त करून बोलली जाते. वऱ्हाडी भाषा विदर्भात बोलली जाते. मालवणी किंवा कोकणी भाषा ही कोकणमध्ये बोलली जाते आणि झाडी भाषा ही पूर्व विदर्भात बोलली जाते. तर मराठी भाषेची निर्मिती ही संस्कृत भाषेतून झाली असून संस्कृत भाषा ही देव वापरत असले. ठीक आहे, ते झालं. ठीक आहे. त्यानंतर मराठी भाषेचे पहिले आणि अभिजात दर्जा. ओके. त्यामध्ये मराठी भाषेमध्ये काही फारसी, अरबी, उर्दू या भाषेतील शब्द सुद्धा आहेत. आणि मराठी भाषा ही देवनागरी भाषा ही भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तर फारसी, अरबी, उर्दू या भाषा या उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. ठीक आहे. आता मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक हे द ग्रामर ऑफ मराठी द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज आहे. हे लिहिणारे विल्यम स्केरी इंग्रजी माणूस होते. मराठी व्याकरणाचे पहिले एकच मिनिट.
मराठी व्याकरणाचे पहिले मराठी भाषेतील पुस्तक हे मराठी भाषेचे व्याकरण. मराठी व्याकरणाचे पहिले मराठी भाषेतील पुस्तक हे मराठी व्याकरण आहे. ते लिहिणारे दादोबा पांडुरंग तडखलकर आहेत. ते त्यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हटले जाते. तसेच मराठी भाषेचे पहिले निबंधमाला ही विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेली आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेचे शिवाजी सुद्धा म्हटले जाते. तसेच मराठी भाषेचे पहिले वृत्तमानपत्र हे दर्पण आहे. मराठी भाषेमधले पहिले वृत्तमानपत्र हे दर्पण आहे आणि त्याचे संपादक बालशास्त्री जांभेकर आहेत. त्यांना दर्पणकार म्हणून सुद्धा संबोधले जाते. मराठी भाषेतील पहिले सामाजिक कादंबरी हे यमुना पर्यटन आहे. तिचे लेखक हे बाबा पद्मजी आहेत. ओके, अजून काय? हा, सर्वात प्राचीन शिलालेख हे अच्छा मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख हे कुठे थांबले? श्रवण बेलकोट कर्नाटकमध्ये सापडलेले आहे. कर्नाटकमध्ये सापडले आहे. काय? गोमटेश्वराच्या मूर्तीच्या खाली लिहिलेला श्री चामुंडराय करविले हा मराठी भाषेतील लिहिलेला सर्वात प्राचीन शिलालेखावरील वाक्य आहे. आधुनिक मराठी कादंबरी व नाट्यसृष्टीचे जनक हरिश्चंद्र नारायण आपटे हे आहेत. मराठीतील पहिला नाटक तृतीय रत्न लेखक महात्मा ज्योतिबा फुले आहेत. मराठी नवकथेचे जनक गंगाधर गाडगी आहेत. तसेच मराठी नवकाव्याचे जनक हे बाशी मार्डेकर आहेत. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीचे जनक हे विष्णुदास भावे आहेत. आधुनिक मराठी कवितेचे जनक हे कृष्णाजी केशव जमदाले म्हणजे जे केशवसूत नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेतील पहिला ऐतिहासिक कादंबरी ही मोचनगड आहे. मराठी भाषेतील पहिला पोवाडा हा अग्निदास अफजल खानच्या वधावर आधारित आहे. अग्निदास पोवाडा हा अग्निदास आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीवर जय तू शिवाजी कविता लिहिली. बघा, बंगाली माणसाने मराठीमध्ये कविता लिहिली जय तू शिवाजी. ठीक आहे. मराठी भाषेमधील साहित्याला जे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले ते साहित्य समजून घ्या. आणि साहित्यकार विसा खांडेकर ययाती या कादंबरीस 1974 ला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर वि. शिरवाडकर यांच्या विशाखा या कादंबरीस 1987 ला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. वि. दा. करंदीकर यांच्या अष्टदर्शने कादंबरीस 2003 ला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच भालचंद्र नेमाडे हिंदू जगाची एक समृद्ध अडगल हिंदू जगनाची एक समृद्ध अडगल 2014 ला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठीक आहे.